देशाच्या स्वातंत्र्य दिनीच महिला बसली उपोषणाला। मोहोळ पोलीस स्टेशन समोर एक दिवसीय उपोषण। श्रीमती उज्ज्वला महादेव थिटे पाटील, विधवा महिला, राहणार अहनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, या महिलेचे मोहोळ पोलीस स्टेशन समोर एक दिवसीय उपोषण। पहा व्हिडिओच्या माध्यमातून त्या महिलेची प्रतिक्रिया। नमस्कार, मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील, अहनगरची रहिवासी आहे मी। आता प्रत्येकांना तर आमची सर्व स्टोरी माहिती झालेली आहे, पूर्ण सोलापूर जिल्ह्याला, पूर्ण मोहोळ तालुक्याला, की आमचं मागणं फक्त आता आम्ही उपोषणास यासाठी बसलेलो आहोत की प्रशासकीय जे अधिकाऱ्यांनी जे गैरकारभार केलेला आहे राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांच्या सांगण्यावरून, की त्यासाठी की बाबा त्याची सखोल चौकशी व्हावी। पूर्ण म्हणजे बँकेचे अधिकारी असतील, परत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील आणि शाळेचे जे शैक्षणिक जे अधिकारी असतील, की त्यांच्यावर पूर्णपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांची चौकशी करून माझं म्हणते की गुन्हे दाखल करावे। आणि माझं असं मागणी आहे की CBI किंवा SIT कडे त्याची सखोल चौकशी व्हावी। यासाठी हे आज उपोषण आम्ही केलेलं आहे आणि त्याचे आता मी निवेदन आम्ही जाताना PI सरांना वगैरे देऊन जाणार आहेत की आणखी 15 दिवसांची आम्ही मुदत देतोय की 15 दिवसात यांनी आमच्यावर ते व्यवस्थित आम्ही जे सांगितले आमच्या मागणीवर त्यांनी ऍक्शन घेतली, ठीक नाही तर आणखी 15 दिवसांनी मी आणखी एक लाक्षणिक उपोषण करणार आहे। त्यावेळेसही त्यांनी जर आम्हाला आणखी काय प्रतिसाद जर नाही दिला तर परत मी आमरण उपोषण करणार। यासाठी मी हे नमस्कार, मी जयवंत महादेव थिटे पाटील, राहणार अहनगरमधील दलित समाज बांधवाशी हाताशी धरून माझ्यावरती खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला 21/2/2023 रोजी। आणि माझं शैक्षणिक नुकसान त्यांनी वाटोळ केलं, माझ्या दाखल्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा टाकला। असं कुठंच नाही आहे। 25 ते 30 कॉलेज मी आजपर्यंत फिरलो, पण माझा दाखला बघून मला कोणीही आजपर्यंत ॲडमिशन देत नाही आहे। आणि ज्यांनी माझ्यावरती ॲट्रॉसिटी टाकली तर त्यांनी काय म्हणतात की 2018-17 साली मी त्यांना जाऊन धमकी दिली होती की आमची मका घे, ही घे, ते घे, नाही तर तुला गावात राहू देत नाही। त्यांनी असं म्हणतात। 2018 साली माझं वय 14 होतं, मग 14 वर्षाचा मुलगा कोणाला जाऊन धमकी देऊ शकतो का? आणि त्यांनी असं पण म्हणलेत की 21/2/2023 रोजी मी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळं त्यांनी माझ्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा टाकला, असं त्यांचं म्हणणं आहे। पण 19 फेब्रुवारी रोजी मी घरी होतो आणि ह्यांनी इथे गुन्हा दाखल केला 21/2/2023 रोजी। मग ज्या दिवशी मी त्यांना शिवीगाळ केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुम्ही गुन्हा दाखल करायचा होता ना। तुम्ही 21 तारखेला जाऊन माझ्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला। आणि मग 12वीचे माझे पेपर चालू होते। पेपर चालू असताना माझ्या पेपरच्या वर्गाच्या बाहेर येऊन 150 ते 200 अहनगर गावातील सगळे समाज मिळून मला मारण्यासाठी उभे होते। कारण का तर फक्त शिवजयंतीत मला खांद्यावरती उचलून घेतलं होतं। गावात अशी अहनगरमध्ये अशी प्रथा आहे, मला काय गावातल्या आमच्या भावकीतल्या मुलांनी मला खांद्यावरती उचलून घेतलं आणि मला भावी नगरसेवक म्हणले। त्याच्यावरून हा यांचा एवढा विगो हाट झालेला आहे की ह्याला भावी नगरसेवक का म्हणले, हा कोण लागून गेला, ह्याला काय हे केलं। आता फक्त माझी एवढीच मागणी आहे की माझ्या दाखल्यावरती जे ॲट्रॉसिटी शरा टाकलेला आहे ते तुम्ही आता रिक्त करून द्यावा आणि माझी शाळेची नुकसान भरपाई द्यावी। माझं पूर्णपणे शाळेचं 12वीचं वर्ष त्यांनी वाटोळ वाया घालवलेलं आहे। आणि जे आता माझ्यावरती दीपक उघडेंनी 302चा गुन्हा दाखल केलेला अर्ज आहे, तो अर्ज आमच्या पाठीमागे घ्यावा ही आमची विनंती। न्यायालयाला लढतो, पण न्यायालयाने आता आम्ही दुसरीकडे कुठेही त्यांच्या विरुद्ध कुठल्याच केसेस केले नाही, फक्त शाळेविरुद्धचीच आम्ही केलेली। हो, हायकोर्टमध्ये आम्ही टाकलेलं, कारण ते अनाधिकृतपणे केलेलं आहे। ते काय म्हणजे ते इतकं चुकीचं आहे की जगाला हायकोर्टलाही दिसू दे ना की कुठल्या शिक्षण संस्था कशा वागतात। असा अधिकार आहे का हायकोर्टला? त्यांना तर ते करावंच लागणार, बघावंच लागणार आहे। आणि मी अल्पवयीन होतो, अल्पवयीन मुलावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो का ही पण मला पोलीस आम्हाला स्टेशनला कुठल्या विचारायचं जुवेनाईल आहे। कोर्टानं कुठलं समन्स दिलेलं नाही, मोहोळच्या पोलीस स्टेशननं कुठलं समन्स दिलं नाही, ह्याला कधी हजर करा म्हणले नाहीत, ह्याचा आणखी जामीन केलेला नाही। आणि विशेष म्हणजे ज्या लोकांवर ॲट्रॉसिटी केली माझ्या मुलांबरोबर, त्या तिघांच्या केसेस त्यांनी मागं घ्यायला आहेत। त्याची 3 लाख रुपये मध्ये डील पण झालेली आहे। 14 जणांची नावं होती, त्या तिघांचे डील झाले, त्याची 3 लाख रुपये द्या म्हणले, मागं घेतो, ह्याची एकट्याची ठेवली। त्याच्या संदर्भात चार्जशीट आहे ना। आणि आता ते त्या लोकांनी मला कॉल केले आणि म्हणले मॅडम आपल्यावरची केस परत घ्यायलेत। मी म्हणलं आमच्यावरची नाही, तर तुम्ही केलेलं आहे। माझा मुलगा अल्पवयीन होता, कुठल्याही पोलीस स्टेशनने आम्हाला बोललेलं नाही, मी का करू? नाही 3 लाख रुपये। मी मला ते 3 नको, 10 जरी माहिती मायापेक्षा रुपये नाही, ते खोटी केलेली, आमचा मुलगा तिथं नव्हता। ह्यानी म्हणतात ना ॲट्रॉसिटी केली शिवजयंती दरम्यान, ह्या गेला। मी फक्त पूर्ण आता मोहोळ तालुक्याला आज विचारू शकते की तुमच्या पोलीस स्टेशनला विचारू शकते आणि गृहमंत्र्यांना विचारण्याचा मला अधिकार आहे। गृहमंत्री साहेब जरा लक्ष घालून बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण आतापर्यंत ॲट्रॉसिटी झाल्या किती ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी सत्तेत आल्यापासून? आणि ज्यांना माझ्यावरती ॲट्रॉसिटी केले त्यानंच आजपर्यंत मोहोळ पोलीस स्टेशनला 3 ॲट्रॉसिटी ह्याच्या आधी दाखल केलेलं। मला विचारायचं की त्याच व्यक्तीला सगळे जातीवाचक शिवी कशी काय देतात? त्यांनी म्हणतात ना एकच केली, बरं एक ठीक आहे, त्या तिघांनी त्यांच्या मुलाचं काही केलं नसेल XYZ कशावरून, ते तर तिथंच राहतात। आम्ही तर पुण्याला आहे,
आमचे कॉल लोकेशन क्वालिटी ह्यांचे कॉल लोकेशन डिटेल तपासा म्हणतात, तर पोलीस स्टेशन नाही म्हणतं. सीसीटीव्ही मध्ये त्यांनी मिटवून पण टाकले सगळं. आता जर तुमच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगते, अप्पर तहसीलचा विषय जो तुमचा आता सगळा चाललेला आहे, तुमच्या सर्व बांधवांना ते यश येणारच आहे. मी स्थानिकची म्हणून तिथून विरोध करते की तिथं ते अप्पर तहसील अनगरला होऊ नये, कारण ते जर तिथं झालं तर ते 28च्या 28 एकर प्रॉपर्टी माझी उद्या गेली म्हणूनच समजा. किंवा मी तर तिथं नाहीये, मी तर पुण्याला, ही कुठल्याही माझी शेती एका ठिकाणी पण नाहीये. 28 एकर शेताने 3 ठिकाणी वेगवेगळे 10 एकर 10 एकर 8 एकर. तो एका शेतामध्ये सरळ वाळूचे 5-25 ट्रेलर नेऊन टाकत असतो आणि सरळ महसूल खात्याला सांगत असतो ह्या बाईनं वाळूचा धंदा चालू केला, हिज हे. म्हणजे त्याच्यावर वाळूचा बोजा एका उतार्यावर. दुसऱ्या उतार्यावर वाटेकरी कुठं, ते तर शेत पडीक आहे, तिथं झाडी झुडप आहेत. पारध्याच्या लोकांशी आता समाजावर बोलायचं नाही, ठराविक पारधी समाजाच्या लोकांना हाताशी धरायचं, 5-50 दारूच्या भट्ट्या लावायचा, एक्साईज डिपार्टमेंटला सांगायचं बघा ही बाई दारूचा धंदा करते म्हणायचं. पुन्हा राहिलं तिसऱ्या शेत, तिथं कुठं तर 5-25 2-3 ट्रेलर कोण गांजाची शेती करत असतील त्यांना माहितीच आहे ते, कारण तिथं धंदे भरपूर हप्ते भेटतात त्यांना. त्यामुळे पुराव्यानिशी बोलते मी. एखादा ट्रेलर पोलिसांना सांगायचं असं असं या म्हणून, आणि कुठं 4-4 प्रत्येक प्लॉट मध्ये झाडं टाकायची बघा. म्हणजे 3ही उतार्यावर ही बाबा 10 कोटीचे उद्या बोजे बी चढवू शकतो. पाटील कुटुंबीय अट्रॉसिटीचा वापर स्वतः संपवण्यासाठी करते असं फक्त वाटतंय. फक्त मग मी म्हणते आज बाबासाहेबांचे, मी आतापर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तुकाराम महाराजांना गुरु मानत होते. जसं ह्या केसेस झाल्या तसं मी बाबासाहेबांना फक्त मानत गेले, कारण मी संविधानाचा अभ्यास करते. कारण संविधानानं मला समक्ष की एवढं सक्षम बनवलेलं आहे, कारण मी करून खाणारी शेतकरी होते, मला इतकं काही माहिती नाही. जेव्हा मी तो स्टडी चालू केला की मग मला कळलं की आपल्याला इतके अधिकार आहेत. आज मी बाबासाहेबांच्या सगळ्या माझ्या त्या बंधूंना सांगते की तुमचा तो वापर करतोय, तुम्ही लक्षात घ्या. असं कुणाच्याही हाताखालचं खेळणं बनवू नका. ठराविकच तुम्ही 25-30 लोक त्याच्या जवळ जाताय, त्यांनी सांगते ती करताय. आपल्या मुलाबाळांना नका शिवाय शाप लागू देऊ. आज ते ज्यांनी माझ्या 302चा कलम दाखवून केलाय, बंधू तुला माझं सांग नाही बाबा बिचारा की असं तुझ्या मुलाचं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं आज माझ्या घरातली तू टीव्ही नेली, फ्रीज नेली, पातेलं नेलं, चहा सगळं तू नेलेलं आहे. माझ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यात तू भाजी करून खातोय, आणि वरून तुझ्याच मुलाला तसंच झालं तर तुला त्यावेळेसच कळायला पाहिजे होतं की बाबा ह्या बाईचा तळतळा आपल्याला लागला. मग याच्यावरून तरी लक्षात घ्या, तुमची लेकरं ही तुमच्या सोन्यासारखी तुमचा संसार आहे हो. नका दुसऱ्यांच्या हाती असं देऊया, आणि कुणाच्या हाताखालचं खेळणं बनवू नका. जरा तरी एवढं मोठं स्वातंत्र्य भेटलेलं आहे, स्वतः विचार करा आणि स्वतः चांगला जगण्याचा अधिकार असतो. दुसऱ्याच्या हाताखाली जाऊ नका, एवढं एकच माझं सांगणं. भले तुम्ही 302 टाकलात ना, टाका, तुम्ही ते टाका. आणि मी म्हणते मोहोळ पोलीस स्टेशनला माझं चॅलेंज आहे, तुम्ही तो सिद्ध करून दाखवा की त्या बाळाच्या जीवामध्ये आमच्या दोघांचा काय समावेश आहे का. आणि तसं असेल तर आम्ही स्वतःहून बघा उद्यापासून आम्ही तिथं बसूया, तुम्ही सिद्ध करून दाखवा.